महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कळवण अभोण्यात बेकायदेशीर पार्किंगवर पोलिसांच्या कारवाईचा धडाका, 6 वाहनांवर केले गुन्हे दाखल। अभोणा शहरात बेकायदेशीररित्या रस्त्यावर वाहने पार्क करणाऱ्यांविरोधात अभोणा पोलीस ठाण्याने कठोर भूमिका घेतली असून सातत्याने सुरू असलेल्या कारवाई अंतर्गत दिनांक 27 जून रोजी 6 वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले। अभोणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार शहरातील वाहतूक शिस्त राखण्यासाठी विशेष मोहीम राबविली जात आहे। याच मोहिमेअंतर्गत जनता विद्यालयासमोर महिंद्रा पिकअप MS 41 AG 1901 अवैधरित्या पार्क केलेले आढळून आले। तसेच शास्त्रीनगर कळवण रोड येथे MS 41 AU 7536 आणि MS 41 AU 5603 ही वाहने बेकायदेशीरपणे उभी करण्यात आली होती। तसेच MS 41 G 829, MS 41 AU 3248 आणि MS 04 SD 3302 या वाहनांवर देखील रस्त्यावरील अवैध पार्किंगमुळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। ही वाहने नागरिकांच्या दैनंदिन हालचालीस अडथळा निर्माण करत असल्याने आणि अपघाताचा धोका निर्माण होत असल्यामुळे तात्काळ ही कारवाई करण्यात आली। सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी यांनी स्पष्ट केले, अवैध पार्किंग करणाऱ्यांवर व वाहनांमध्ये टेप रेकॉर्डर लावून गाणे वाजवणाऱ्या वाहन चालकांवर देखील कारवाई नियमित स्वरूपात सुरू राहणार आहे। तसेच कांदा मार्केट परिसरात ट्रॅक्टर चालक व वाहनधारकांनी वाहने कुठेही पार्किंग न करता सुरक्षित स्थळी पार्किंग करावी, जेणेकरून कुणालाही वाहनांमुळे अडचण निर्माण होणार नाही याची खबरदारी वाहनधारकांनी घ्यावी, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल। शहरातील वाहतुकीचा सुकर आणि सुरक्षित प्रवास सुनिश्चित करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची ही मोहीम पुढील काळातही कायम राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, अभोणा, कळवण। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।